श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकम नित्य विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जय आजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जय आजी गरुड वाहना. जय जय आजी कमललोचना. जय जय आजी पतित पावना रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिल न जाये. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहासवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी. नाभी कमल सुंदर अति जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मजाती मूळ जननी तेच पै जानूपर्यंत कर शोभती वनगटी कंकणी विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया उभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदापद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे कासी कसिला पितांबर विद्युलते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर अभयजंगा दिसताती. जेते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागास समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर लिहू न शकले महिमांवर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयांची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर वृद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरत प्रसादे नाना ग्रंथरचना करती कवी. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरात प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता नमियले. मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करुण सच्चिच्छा लाधे दिव्य ज्ञान तेनेची जगी मानवपण येतेसे की निश्चय. देवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आड ती पुरवणार दयाळ सद्गुरु राजा आपणची. 9 मास उदरी पाळले प्रसव वेदना ते सोशिले कौतुकी करून वाढविले रक्षिले आजवरी. जनकी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तोत्रय नमियला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कन्नी कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनू असुनी जवळी हाती धरली असे झोडी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊन निश्वान वस्ती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जाते जो. त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे देव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न वाणती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली.
सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या अनिक कला असता लागी गेल्या सकळा. एक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले, सर्व धर्माते विसरले. नास्तिक मतमादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका. अत्रि कुमार अक्कलकोटी साचार. प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुडी, कोण वर्णा श्रमधर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले, नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी. आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगन समान, अगाध आपले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखेसी. किंवा कद्योत सूर्यासी, लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आड, बाळ जाणुनी लढीवाड. पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसे एकूनिया स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी उभय देती, वरद हस्ते करुणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होती मनोरथ. पाहुणे आर्यजन समस्त, संतोषतील निश्चय. ऐसे एकूणी अभयवाणी, संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रति पावो. आता नमो साधुवृंद, ज्याची नाही भेदाभेद. ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. मुकुटावतंस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवित मानत. तयांचे चरण नमियले. ईश्वर चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित, वरद प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोत समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तीयकडे न पाहावे. न पाहताची अवगुण, ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडुनी, चरणी आपल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महादधोतीनं न पाही, अमलमुक्ता पडे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करुण. सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. केवी होऊन या माळी, घाली श्रोत्यांच्या गडी. उभा ठाकुनी बुद्धांजळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करीला आपले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेचे पूर्ण अभागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्रकर. दृष्टान केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार, विष्णू कवी होनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालीतसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त पुरीसोत, प्रथमोध्याय गूढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भस्ती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेच निष्काम भक्ताप्रती, कैवल्यप्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त झाले, गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे.
दुंडिली बहुतपट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येतसे. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले, ते त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की. त्याजसवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवणी दोहोवरी, तिसरेवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथम आरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरे नगरे देखिले अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश, हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथुनिया जाहले. तेव्हापासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, ऐसे मुळापासून. एकुनिया अशी वाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठुनी उभयता. 12 वर्ष मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी वैसती. कोणी काही आणून देती, तेच महाराज भक्षिती. क्षणैक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती, कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहलो. ते जाणूनी अंतर्खुन स्वामींसी मानिती. ईश्वरा समान परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येती दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी खर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा, एकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा, सेवावे आकंठ. भवभयाचे अरिष्ट तेने चुके, विष्णू म्हणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आनंदे भक्त परिसोत. द्वितीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणपर्णमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र, आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळ माझी वास्तव करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ, पसरे उद्दीसम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामींसी सोडू नका, तेथेच मुक्काम करावा. टोळे गेलिया परतुनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परीनच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला.
पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोडप्पाचे गृहाप्रती स्वामींसी जाणूनी ईश्वरमूर्ती चोडप्पा करी आदर. चोडप्पाचे भाग्य उदेले यती राजगृहासी आले जैसी कामधेनू आपण बडे दरिद्राच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडलेल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य होते धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गे श्रमती. निराहार कित्येक राहती मौन धरती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गौरी बैसून तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करती एक पावना ते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडूनी. एक करती कीर्तन एक मांडती पूजन एक करती होम हवन एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली यासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग योगाधिक काही चोडप्पाने केले नाही. परिभक्तस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोडप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाड. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोडप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणे उदेले. तैपासून जगात या नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोडप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांच्या चित्ती. म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात. नृपासी कडला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहती चोडप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी एकोणी राव बोलले काय वाणी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवर जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तेची यतीमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पडूनी गेली दुरी चरणा भक्तीत जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ते पावली वंदली. षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. त्यांच्या पादुका शिरी धरुण विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु.